सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे गुरुवारी सकाळी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामसभेची पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी अशोक दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली होती। यावेळी निंबायती येथील ग्रामस्थ तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निंबायती ग्रामपंचायत मार्फत 5 वर्षात 15व्या वित्त आयोगामार्फत करण्यात आलेली विविध विकास कामे, त्यावर करण्यात आलेला खर्च तसेच घरकुल, जिल्हा परिषद शाळेतील समस्या याविषयीचे प्रश्न ग्रामसभेत उपस्थित करण्यात आले। मात्र यावेळी तरुणांना त्यांच्या समस्या आणि प्रश्नाचे अपेक्षित उत्तर न मिळाल्याने तरुणांनी आणि गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। याच दरम्यान ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब झाली होती। यावेळी उपस्थित तरुण आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गट विस्तार अधिकारी यांना घेरावा घालत आम्ही विचारलेल्या प्रश्नांची आणि समस्यांची अपेक्षित उत्तर आम्हाला हवी आहेत असा प्रश्न उपस्थित केलाय। यावेळी गट विस्तार अधिकारी यांनी येणाऱ्या 31 ऑगस्टला पुन्हा ग्रामसभा घेण्याचे आश्वासन तरुणांना दिले आहे। विजय चौधरी, MC न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर। आज रोजी मौजे निंबायती येथे ग्रामसभा घेण्यात आली, पण आमच्या ग्रामपंचायतचे जेही कामं झालेले आहेत आतापर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला विस्तार अधिकारी साहेब, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून कोणतेही रिस्पॉन्स मिळालेले नाहीत। त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला 31 ऑगस्ट 2026 या रोजी पुढची ग्रामसभा ठेवण्यात आलेली आहे असे आश्वासन दिलेले आहे आणि त्यांनी लेखी करून त्यांची सही सुद्धा दिलेली आहे। ग्रामपंचायतचे सगळ्या सदस्य किंवा त्याच्यामध्ये उपस्थित असलेले सगळे कर्मचारी, त्याच्या सरपंच साहेब, विस्तार अधिकारी यांना सुद्धा प्रश्न विचारला। प्रश्न माझा असा होता की 15 वित्तीय आयोगामध्ये कोणकोणता निधी आला, याचं बी उत्तर मला भेटलेलं नाही। आणि माझ्याकडे मी पुरावा पण आणलेला होता। मी विना पुराव्याचा बोलणार नाही, तर त्या पुराव्यामध्ये बघून मी त्याच्यामध्ये काही प्रश्न मांडले होते सरांसमोर, त्यांचं उत्तर सुद्धा मला भेटलेलं नाही। तर आमच्या सगळ्या ग्रामस्थांची नाराजी व्यक्त झालेली आहे आणि असं म्हणले सर की जर आज उत्तर देता